सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर शुभ सकाळ सर्वांना. तर बघू शकता मी आणली होती ही रताळी. तर रताळी आणली होती. तर ही रताळी जमिनीत आपल्या गावाकडे पिकतात. तर ही रताळं आपल्याला खायला चांगले आहेत किंवा नाही ही पण तुम्हाला मी आज सांगत आहे. तर ही रताळं आहेत ना, ही माणूस आवडीने खातं पण ह्यानी प्रॉब्लेम काय होतो माहीत आहे का, आपल्या शरीराला ह्याच्यापासून वात चढली जाते, ह्याच्यापासून वात तयार होते. ज्याला वाताचा आजार आहे ना त्याने ही रताळी कधीच खाऊ नका. सांगायचं कारण एवढंच आहे की मी त्याच्यामुळे ब्लॉग बनवत आहे की ज्यांना वात आहे शरीरात त्यांनी ही रताळी कधीच खाऊ नका. आता ह्या रताळ्यापासून जास्त वात तयार होती. तर त्यांनी म्हणजे आपले सांधेदुखी, पायदुखी, कंबरदुखी हे असे आपल्याला मणक्याचं जास्त आजार ह्याच्यापासून जास्त तयार होतात. म्हणून ही रताळी कधीच तुम्ही खाऊ नका. तर मी आज व्हिडिओ याच्या करतानाच बनवला आहे. ही रताळी कोण कोण खात आहे मला कमेंटमध्ये सांगा. मी आणली होती, आवडीने आणली होती, पण कोणी सगळे बोलले नको आम्हाला घरात खायला, म्हणून मी तशीच पडली. तर आज मी ही स्वच्छ धुवून उकडून घेत आहे. तर उकडून घेऊन ही दुधात किंवा साखरेमध्ये पण खाऊ शकता किंवा अशी पण खाऊ शकता सुकी. खूप छान लागतात खायला, पण हे खाताना आपल्याला छान वाटतात. तर हे बघू शकताय मी आता शेगडीवर मांडत आहे. स्वच्छ धुवून घेतले, तर स्वच्छ इथे थोडंसं खिडकं आहे, स्वच्छ धुवून घेतलेत. आणि आता ह्यामध्ये पाणी टाकायचे, हे उकळून घ्यायचे आपल्याला गरम पाण्यात. आणि हे शिजले का दुधात किंवा साखरेत खायचे खूप छान लागतात. आणि चहा प्यायला आहे तुम्ही सर्वजण. तर असेच माझे नवीन ब्लॉग पाहत राहा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वजण पाहत आहेत, त्याला खूप कमेंट येत नाहीत. काहींना येत आहेत कमेंट, काहींना येत नाहीत. आणि कमेंटमध्ये सांगा माझे तुम्हाला ब्लॉग कसे आवडतात, किंवा ब्लॉग म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा, काय पण असो, पण कमेंट करा. तर आता ह्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे. 2 तांबे गॅस फुल केलेला आहे. तर बघू शकताय आता ह्यामध्ये पाणी टाकून घेतले. आणि ह्यामध्ये काय करायचं आपल्याला, वरती थोड्या वेळाने पाणी उकळलं की झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घेऊन ही असे खूप सॉफ्टमध्ये उकडले जातात आणि एकदम मग खायला छान लागतात. फक्त ही वाताला जास्त हानिकारक आहे. आपल्याला जर वात असेल तर खरंच ही नक्कीच खाऊ नका. तुम्हाला मस्करी करत नाही, मी सिरियसली सांगत आहे. ज्यांना वात आहे त्यांनीही खाऊ नका. तर माझ्या घरात कोण खात नाही, पण आज सोमवार आहे, बोलली चला आज आपण जरा थोडंसं, एक बरेच दिवस झालं ब्लॉग टाकला नव्हता, तर आज बोलली मी चला आज एक व्हिडिओ टाकते, मी माहिती एक देते तुम्हाला. तर आमच्या गावात खूप हे पिकले जातात, खूप शेती करतात ह्याची. शहरात माग भेटतात, खेड्यात माग नाही भेटत आपल्याला. हे खेड्यात स्वस्त आहे. तर खायला ज्यांना आवडते ते खूप खात आहेत लोक. तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसं वाटते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. सबस्क्राईब करा विसरू नका.